या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण पाहतोय की देवेंद्र फडणवीस जे आहेत ते नायगावमध्ये आलेले होते। सुरुवातीला त्यांनी सावित्रीबाई फुले त्याचबरोबर महात्मा फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं, स्मारकाची पाहणी केली आणि त्यानंतर आपण पाहतोय की पुढे जे संग्रहालय उभारण्यात आलेलं आहे त्याची पाहणी करण्यासाठी आता देवेंद्र फडणवीस जात आहेत आणि संग्रहालयाची पाहणी जी आहे ती या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून केली जाईल। शासकीय योजना ज्या खरं तर घटकापर्यंत पोहोचवल्या जातात त्याचं प्रेझेंटेशन जे आहे ते सुद्धा या ठिकाणी करण्यात येतं आणि त्यासाठी आपण पाहतोय की स्वतः या ठिकाणी देवेंद्र फडणवीस जे आहेत ते जाताना आपल्याला पाहायला मिळतात आणि आज या सगळे कार्यक्रमासाठी ते या ठिकाणी आलेले होते आणि त्या संग्रहालयाची पाहणी जी आहे ती देवेंद्र फडणवीस यांच्यावर जे आहे ते केली जाते। सध्या आपण पाहतोय की काहीशी आपण पाहतोय की मंत्री जे आहेत ते सुद्धा संग्रहालयातल्या कार्यक्रमासाठी जात आहेत। हा कार्यक्रम जो आहे तो आज जयंतीच्या निमित्तानं जे शिल्पसृष्टी करण्यात आलेली आहे। आपण पाहतोय या कार्यक्रमासाठी खरं तर महत्त्वाचे हे मंत्री इथे दाखल झालेले आहेत। पोलिसांचाही मोठा बंदोबस्त आहे, काहीशी गर्दी या ठिकाणी झाल्याचं आपण पाहू शकतोय। मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदाधिकारी इथे आलेले आहेत। सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त या कार्यक्रमाचं खरं तर नायगावात आयोजन करण्यात आलेलं आहे। नायगाव हे सावित्रीबाई फुले यांचं जन्मस्थळ आहे, त्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला, बालपण गेलं आणि त्या ठिकाणी खरं तर स्मारकाची उभारणी राज्य सरकारतर्फे करण्यात आलेली आहे आणि त्याच स्मारकाच्या पाहणीसाठी सावित्रीबाई फुलेंना अभिवादन करण्यासाठी सोबतच सावित्रीबाईंचा जो वाडा होता त्याचं सुद्धा रूप यावेळी बदलण्यात आलेलं आहे। त्याची पाहणी करण्यासाठी हे सगळे मुख्यमंत्री आणि मंत्री आलेले आहेत। सध्या भुजबळ यांनी राजकीय प्रतिक्रिया देण्यास नकार दिलेला आहे। जे काही बोलेन ते भाषणात बोलेन असं भुजबळ यावेळी TV9 मराठीशी बोलताना म्हणालेले आहेत। त्यामुळे भुजबळ आता भाषणादरम्यान काय बोलतात, काय भूमिका स्पष्ट करतात ते पाहणं खरं तर अतिशय औत्सुक्याचं असणार आहे। कारण भुजबळ गेल्या काही दिवसांपासून नाराज होते, त्यानंतर ते ठिकठिकाणी दौरा करत होते। नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला, पुढची राजकीय भूमिका ठरवण्यासाठी त्यांनी संवाद साधला। त्यामुळे आता भुजबळांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। काही दिवसांपासून खरं तर ते परदेश दौऱ्यावर सुद्धा गेलेले होते आणि त्यानंतर आज त्यांनी फडणवीसांसोबत एकाच गाडीतनं खरं तर प्रवास केलेला आहे आणि त्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावलेल्या आहेत। अजित पवार यांनी भुजबळांसंदर्भात कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिलेली नाहीये, आतापर्यंत तरी भुजबळांसंदर्भात ते काहीही बोललेले नाहीये। त्यामुळे आता भुजबळ आज नेमकं काय बोलणार, भाषणामधून ते काय भूमिका स्पष्ट करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आज नायगावात हा मोठा समारंभ खरं तर पार पडतोय। सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त या कार्यक्रमाचं विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये हे सगळे मंत्री आहेत। यामध्ये मंत्री पंकजा मुंडे, जयकुमार गोरे, अतुल सावे यासह आदिती तटकरे यासोबतच छगन भुजबळ आणि रणजित सिंग यासोबतच इतर काही मंत्री नेते उपस्थित आहेत। शिवेंद्रराजे भोसले आहेत। त्यामुळे या कार्यक्रमाकडे विशेष लक्ष सर्वांचं आहे। राम शिंदे जे विधान परिषदेचे सभापती आहेत ते सुद्धा इथे आलेले आहेत। त्यामुळे या कार्यक्रमामध्ये महत्त्वाचे हे नेते भाषण करणार आहेत। या भाषणांमध्ये महत्त्वाचं भाषण जे असेल ते भुजबळांचं असेल, कारण भुजबळ आताच TV9 मराठीशी बोलताना म्हणालेले आहेत आपली भूमिका आपण भाषणादरम्यान स्पष्ट करू। त्यामुळे आता भुजबळ नेमकं काय बोलतात त्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आपण या दृश्यांमधून पाहतोय हे सगळे मंत्री या ठिकाणी शिवेंद्रराजे भोसले यासोबतच पंकजा मुंडे, अतुल सावे, मुख्यमंत्री फडणवीस आणि छगन भुजबळ आहेत। आज खरं तर 3 जानेवारी आणि 3 जानेवारी म्हणजे सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस असतो आणि त्यांचा जन्म खरं तर नायगावात झाला आणि नायगावामध्ये या विशेष कार्यक्रमाचं आज आयोजन करण्यात आलं।